नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज फायनली आपला 26 जानेवारीचा जो उच्च न्यायालयाचा शिपाई पद भरतीचा जो पेपर आहे तो समाप्त झालेला आहे. आता फक्त आपल्याला आन्सर की कधी येते तर याची आपण वाट बघणार आहोत. आय होप की तुम्हाला सर्वांना चांगला पेपर सोडवला असेल. 20+ किंवा 25+ तर कोणीही माझा मित्र जे आहे तो 25+च्या आतमध्ये नसेल, म्हणजे 25च्या मार्काच्या वरतीच असेल, कारण की पेपर एवढा सोपा होता आणि जे आपण एक्सपेक्टेड केले होते तेच प्रश्न याच्यामध्ये आलेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे मी आपल्या जी सिरीज होती त्या सिरीजमधले काही क्वेश्चन असे होते ज्याचे जसेच्या तसे उत्तरं आलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि प्रश्नसुद्धा जसे तसे, ऑप्शनसुद्धा चेंज झालेले नाही आहेत. तर तुम्ही जर का आपल्या विजन गव्हर्नमेंटला जर का चांगल्या तऱ्हेने फॉलो केलं असेल, जर का फॉलो केला असेल तर तुम्हाला आय थिंक पेपर चांगला गेलेला असेल. तर चला आपण आजचे जे पेपर झाला फर्स्ट शिफ्टचा, जी दुपारची शिफ्ट होती, त्याच्यामध्ये आपण संभाव्य उत्तरे पाहू की उत्तरे काय असायला पाहिजे. तर सुरुवात करू आपण. तर हा डी सेटचा होता हा प्रश्न, क्वेश्चन पेपर, आणि शिपाई पद भरतीचा आहे. 26 तारखेचा आहे, म्हणजे आजचाच आहे. मला व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट झालं कारण की मी थोडंसं बाहेर गेलो होतो, त्यामुळं पेपरला मला एक्सप्लेनेशन द्यायला थोडासा वेळ झाला. तरीही मी दुपारी आपल्या चॅनलवरती विजन गव्हर्नमेंटवरती क्लर्कचा जो पेपर होता तर त्याचं जे मॅथचे क्वेश्चन होते तर त्याचे एक्सपेक्टेड जे उत्तरे होते तर ते मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहे. तुम्ही जर का पाहिले नसेल तर तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता. तर चला आपण याच्यामध्ये आज एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत ते पाहू. तर पहिला प्रश्न असा आहे, जे मी प्रत्येक आपल्या प्रश्नपत्रिकेच्या एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलेलं आहे. या प्रश्नाबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे की भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली. याच्याबद्दल चांगलं कन्फ्युजन जे होतं तुमचं ते क्लिअर केलेलं आहे मी. तर भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली तर ती 26 जानेवारी 1950 रोजी ती अंमलात आलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी असायला पाहिजे. त्यानंतर पाहून पुढचा प्रश्न 2, सेल्युलर जेल. तर सेल्युलर जेल विचारलेलं आहे, सेल्युलर जेल कोठे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पोर्ट ब्लेअर म्हणजे अंदमान निकोबार येथे आहे. अंदमान आणि निकोबार येथे सेल्युलर जेल आहे. त्यानंतर पाहू तिसरा प्रश्न. हा प्रश्न गुगली प्रश्न होता हा. आय थिंक याच्यामध्ये मॅक्झिमम पोरांचं उत्तर जे आहे ते चुकलेलं असेल. तर याच्यामध्ये पाहू आपण. प्रश्न असा आहे की पंजाबमधील शीख राज्याचा संस्थापक. तर पंजाबमधील शीख राज्याचा संस्थापक मॅक्झिमम पोरांनी जे उत्तर आहे ते गुरु गोविंद सिंग मारलेलं आहे. कारण की गुरु गोविंद सिंग सगळ्यांना वाटते की शीख धर्माशी संबंधित होतो, आणि त्यांनीसुद्धा ट्रॅप दिलेला आहे की ऑप्शन जो पहिला आहे त्यामध्ये गुरु गोविंद सिंग दिलेला आहे. पण त्या प्रश्नाचं उत्तर गुरु गोविंद सिंग नसून तर त्याचं उत्तर राजा रणजित सिंग आहे. तर शीख राज्याचा संस्थापक, शीख राज्य जे आहे तर ते रणजित सिंग यांनी स्थापन केले होते. आणि खालसा दलाची जी स्थापना आहे, खालसा दल याची स्थापना जी आहे ती गुरु गोविंद सिंगने. आणि शीख धर्माची जी स्थापना आहे, शीख धर्माची जी स्थापना आहे तर ती गुरु नानक यांनी केली होती. गुरु नानक, जे की पहिले शीख धर्माचे संस्थापक होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे शीख राज्य संस्थापक कोण, तर रणजित सिंह या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन डी. हा डी सेटचा पाहतो आपण क्वेश्चन पेपर. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते. तर मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते, तर विधानसभेला ते जबाबदार असतात. आणि पंतप्रधान जो असतो आणि त्याचं मंत्रिमंडळ जे आहे ते संसदेला जबाबदार असते. तर मंत्री आणि मंत्रिमंडळाला जबाबदार कोण, तर विधानसभा. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कोठे झाला. तर महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता, तर तो वडाळा येथे झाला होता. त्यानंतर वडाळा, शिराळा आणि आय थिंक एक मालवण एक ठिकाण आहे जेथे मिठाचा सत्याग्रह झाला होता. आणि अमरावती. बरं, एक्सप्लेनेशन न पाहता आपण फक्त ह्याच्यामध्ये उत्तर पाहू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला अवकाशवीर कोण.
तर भारताचा पहिला अवकाशवीर कोण? तर राकेश शर्मा, ऑप्शन डी. त्यानंतर पुढचा प्रश्न, वाळवंटातील जहाज कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? तर वाळवंटातील जहाज कोणास म्हटले जाते? तर उंट, वाळवंटातील जहाज याला म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताची राष्ट्रीय भाषा, भारताची राष्ट्रीय भाषा, तर भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे? तर हिंदी ही भाषा आहे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न, भारत पाकिस्तान रँडक्लिफ ही सीमारेषा, तुम्हाला त्या दिवसच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की रँडक्लिफची सीमारेषा आहे ते कोणत्या देशादरम्यान आहे? भारत आणि पाकिस्तान, भारत आणि पाकिस्तान दरम्यान रँडक्लिफ ही सीमारेषा आहे. त्यानंतर तिहार जेल विचारलेलं आहे, तर तिहार जेल कुठे आहे? तर तिहार जेल कुठे आहे? तर ऑप्शन बी म्हणजे दिल्ली. झारखंडची राजधानी विचारलेली आहे. आपण जे एक्सपेक्ट केला होता की पेपर जास्त हार्ड नाही येणार, मी तुम्हाला सांगितलं होतं की जे अगोदरचे जे बेसिक प्रश्न होते ते आणि अगोदरचे पेपर जे होते जेवढे बेसिक त्याचवर आधारित हा प्रश्न पेपर किंवा जो पेपर आहे तो आलेला आहे. जास्त हार्ड वगैरे पेपर नव्हता. तर झारखंडची राजधानीची काय आहे? तर झारखंडची राजधानी रांची. त्यानंतर पुढचा प्रश्न, चले जाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तुम्हाला हा सुद्धा प्रश्न मी आपल्या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे या प्रश्नाबद्दल. तर चले जावचे नेतृत्व कोणी केले आहे? तर महात्मा गांधी यांनी 1942. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे, हा सुद्धा प्रश्न आपल्या PYQमध्येच आहे, जे मी सिरीज घेतली होती त्यामधील हा प्रश्न, आणि त्यानंतर हा प्रश्नसुद्धा याच्यामधीलच आहे. तर क्वेश्चन 13चं उत्तर आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाचे नेतृत्व सेवानिवृत्तीचे वय किती असते? तर 60. हा जो महामॅरेथॉन घेतली होती आपण त्यामधील प्रश्न जे आहेत तर ते सुद्धा रिपीट झालेले आहेत. आणि पहिल्या दिवसाचं लेक्चर जे होतं किंवा संभाव्य आणि जे PYQ होते त्याच्यामधलेच मॅक्झिमम प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 14, जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश. तर हा सुद्धा PYQच आहे आणि आपल्या लेक्चरमधला आहे. तर सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कोणता? तर ब्राझील, हा प्रश्न. त्यानंतर हा सुद्धा प्रश्न जो आहे तो आपल्या PYQ म्हणजे आपल्या सिरीजमधलाच आहे. तर जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर याचे ऑप्शनसुद्धा त्यांनी चेंज केलेले नाही आहेत मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तर जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर ती नाईल ही नदी आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते? इंदिरा गांधी, तर कुठे आहे? तर ते दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? तर हिराकूड धरण कोणत्या नदीवरती? महानदीवर आहे हिराकूड धरण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर आहे सरदार सरोवर? ऑप्शन सी म्हणजे नर्मदा नदीवर आहे. त्यानंतर हा आपल्या अगोदरच्या PYQमधला आहे हा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती? तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहे? तर ती 34 एवढी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, क्वेश्चन 20, भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? तर हा सुद्धा काही मुलांना ट्रॅप झाला असेल या प्रश्नामध्ये. तर भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर K2 गॉडविन ऑस्टिन. माउंट एव्हरेस्ट जे आहे ते नेपाळमध्ये स्थित आहे आणि ते नेपाळ आणि जगातील सर्वोच्च शिखर आहे ते, आणि भारतातील सर्वोच्च शिखर विचारलं तर K2 गॉडविन ऑस्टिन या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन ए त्रिपुराची राजधानी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य. तर भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य तर कोणते आहे? तर ऑप्शन ए राजस्थान. त्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन क्रमांक 23, हा प्रश्नसुद्धा आपल्या PYQमधला आहे. PYQमधला आहे हा, जे आपण सिरीज घेतली होती महामॅरेथॉनची. त्यामधील प्रश्न आहे हा. तर भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण तर कोणते आहे? माऊसिनराम. हा कालचं जे मॅरेथॉन लेक्चर होतो त्यामधील प्रश्न आहे हा, त्यामधील प्रश्न आलेले आहेत काही जशाच तसे. तर त्यानंतर पुढचा प्रश्न, तर क्वेश्चन 24, चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कुठे केले जाते? चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कुठे केले जाते? तर कर्नाटक येथे केले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे. हा सुद्धा काही मुलांना थोडासा हार्ड गेला असेल. तर भारतीय जनता जी आहे तर ती सार्वभौम आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य. तर सापुतारा कुठे आहे? तर
ऑप्शन डी गुजरात या राज्यामध्ये. त्यानंतर अष्टप्रधान मंडळ, ह्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं मी तुम्हाला की अष्टप्रधान मंडळावरती एक प्रश्न राहतो. तर त्यांनी तो एकदम बेसिक प्रश्न विचारला की अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाच्या शासनकाळात होते, तर ते कोणाच्या शासनकाळात होतं, तर ते शिवाजी महाराजांच्या काळात होते. त्यानंतर पुढचा प्रश्न हा सुद्धा आपल्या PYQ मधलाच आहे. महात्मा गांधींनी महाराष्ट्रात सर्वात म्हणजे कोठे आश्रम स्थापन केले होते, तर महाराष्ट्रामध्ये कुठे, तर सेवाग्राम. पहिल्या दिवशी जे पहिलं लेक्चर होतं आपलं, त्या लेक्चरमध्येच या प्रश्नाबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. चांगल्या पद्धतीने डिस्कशन केलेलं आहे आणि ऑप्शनचं सुद्धा डिस्कशन केलेलं आहे प्रश्नाबद्दल. त्यानंतर पुढचा प्रश्न पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची पर्वतावर कोणत्या पर्वतावर आहे, तर पंचमढी आणि चिखलदरा कोणत्या, तर सातपुडा. तर या प्रश्नाचा ऑप्शन सी. त्यानंतर शेवटचा प्रश्न ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी विचारली, तर ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कॅनबेरा. ऑप्शन डी या प्रश्नाचा होता. तर आजचा पेपर जो आहे एकदम इझी या प्रकारामध्ये मोडला गेला आणि तुम्हाला मी पहिल्याच वेळेस सांगितलं होतं की पेपर एवढा काही हार्ड येत नाही. तुमचं जर का थोडंसं बेसिक नॉलेज असेल तर तुम्ही आरामात 20+ करू शकता. काहींनी तर, आणि यामधले प्रश्न जे आहेत ते 5 ते 6 प्रश्न जे आहेत किंवा 10 प्रश्न हे आपल्या लेक्चरमधूनच आलेले आहेत आणि ते PYQ आहे. काहीचे ऑप्शनसुद्धा चेंज झालेले नाही. त्यामुळे म्हणतो मी की विजन गव्हर्नमेंटशी कनेक्ट राहा. तुम्हाला विजन गव्हर्नमेंटचा नक्की फायदा होईल. तर तुम्हाला जर का एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याच्यात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.